लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून वाचवणे काळाची गरज। मादक द्रव्य व अंमली पदार्थांची करण्यात आली होळी। बातमी पिंपळगाव बसवंत। अन्याय अत्याचार निर्मूलन समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव बसवंत येथे जिजाऊ उद्यानात मादक द्रव्य अंमली पदार्थांची प्रतिकृती पुतळ्याची होळी करण्यात आली असून व्यसनमुक्तीची शपथ ग्रहणाचा कार्यक्रम पिंपळगाव बसवंत येथे सरपंच भास्करराव बनकर यांच्या अध्यक्षतेखाली तर समितीच्या संस्थापक अध्यक्ष तथा रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक अशोकराव पवार, जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत 31 डिसेंबर नववर्षाच्या प्रारंभी संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष महेंद्र साळवे यांनी करून दारूमुळे संसाराचे आणि शरीराची होणारी हानी या संदर्भात स्वतःचा अनुभव कथन केला। तर विचारपीठावरून रवींद्र जाधव म्हणाले की देशातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चालली आहे। तरुण पिढी व्यसनाच्या आहारी किंवा चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यांना वेळीच थांबवणे ही काळाची गरज आहे। होतकरू तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांच्या आयुष्य तर अंधारात ढकलतातच आणि त्याचबरोबर एक उज्ज्वल भविष्याचे स्वप्न देखील विसरून जातात। म्हणून अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून 31 डिसेंबरच्या रात्री 30 वर्षापासून प्रारंभी मादकद्रव्य अंमली पदार्थांची होळी करून शपथविधी घेऊन आगळा वेगळा उपक्रम राबवून तरुणांनी व्यसनमुक्तीचा आदर्श घ्यावा या असे प्रतिपादन रवींद्र जाधव यांनी केले। या प्रसंगी संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन व्यसनमुक्तीची शपथ घेतली। कार्यक्रमाचे अध्यक्ष व पिंपळगाव बसवंत सरपंच भास्करराव बनकर म्हणाले की मादक द्रव्याचे व्यसन हे जवळच्या व्यक्तीकडून लागण्याची शक्यता जास्त असते। घरातील व्यक्तीला व्यसन असल्यास त्याचा परिणाम मुलांवर होतो। जेव्हा मुले लहान असतात तेव्हा त्यांना एवढी समज नसते। तुमच्या व्यसनाचा आजूबाजूच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। वाईट सोबतीमुळे आजची पिढी व्यसनाधीन होत असल्याचे दिसून येत आहे। चला तर मग संकल्प करूया, आपल्या पुढच्या पिढीला व्यसनमुक्त करूया असे प्रतिपादन केले। कार्यक्रमात सूत्रसंचालन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे निमंत्रक प्रदीप गांगुर्डे यांनी केले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे शशी जाधव, वैशाली जाधव, राजनंदिनी आहिरे, शब्बीर खाटिक, निर्मला गायकवाड, संगीता गायकवाड, राजेंद्र जाधव, वनिता काळे, ऋषाली शेलार, रोहिणी वाघ, अशोक बागुल, गोपीनाथ वाघमारे, शीला जाधव, मिलिंद जाधव, सोमनाथ गांगुर्डे, राज जाधव, संतोष मेंबर गांगुर्डे, सुरेश गांगुर्डे, सनी गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक गांगुर्डे, भरत गांगुर्डे, बाळासाहेब चोहळे, चंदन सुरडकर, भरत गांगुर्डे, लक्ष्मण गांगुर्डे, रोहित वाघ, आकाश सकट, प्रकाश गांगुर्डे, प्रमोद शिरसाट आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। सावित्रीबाई फुले असली रत्नांना माझा पंचांगणा। अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय रवींद्रदादा जाधव यांच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षापासून जग एका बाजूने 31 डिसेंबरला दारू पिऊन ऍक्सिडेंट करतात। जगात इतक्या प्रकारे म्हणजे मादक पदार्थाचं सेवन केलं जातं ते मोजलं जात नाही, परंतु दादाच्या माध्यमातून अगदी प्रवाहाच्या विरुद्ध काम केलं जात आहे। आणि त्याला साक्ष म्हणून मी 10 वर्षापासून दादांसोबत अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून आम्ही मादक पदार्थाची होळी करतो। तेही भर रस्त्यामध्ये अनेक पदार्थ त्याला लावले जातात त्या पुतळ्याला आणि ते जाळल्या जातात, जेणेकरून लोकांना तो आदर्श घडला पाहिजे की आपण दारू पिल्याच्या नंतर ऍक्सिडेंट करतो, परंतु आम्ही अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून खीर प्राशन करून हा दिवस साजरा करतो। सर म्हणजे दादांकडनं शिकण्यासारखं आहे की नवीन पिढीला काय दिलं पाहिजे। दादांकडे बघितल्यानंतर नवीन पिढीने हे घेतलं पाहिजे की आज दादांची जी प्रगती आहे त्याचप्रमाणे आता महेंद्र भाऊ साहेबांनी सांगितलेलं आहे की मी व्यसन सोडल्यानंतर माझा वेळ कुटुंबाला देतो। वेळ सर्वात महत्त्वाचा आहे। जर साहेबांकडे वेळ नसता तर ते आज आपल्याला त्यांचा अनुभव सांगू शकले नसते, परंतु त्यांनी नशा सोडल्याच्या माध्यमातूनच आज आपल्याला त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला। आणि अशा प्रकारे दादा जे कार्यक्रम राबवतात त्या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून उपस्थित असतो। शिवाजी महाराज, स्त्रियांचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचा दैवत छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही राजाभाऊ साठे,
संत रविदास, संत गाडगेबाबा या महामानवाच्या विचारांना मी आपल्या सर्वांच्या वतीने देवाला वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्कर नानाजी बनकर, पिंपळगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय अशोकरावजी पवार साहेब, या विचारपीठावर उपस्थित असलेले संजय बाबा गायकवाड ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि अतिशय मौलिक असलं स्वतःबद्दल या ठिकाणी व्यसनमुक्तीचं मार्गदर्शन केलं, असे आमचे तालुका अध्यक्ष महेंद्रभाऊ साळवे, शशीभाऊ जाधव, प्रदीप नाना गांगुर्डे, वैशिकताई जाधव, शिलाताई जाधव, संगीताताई पवार, राजेंद्रजी आयरे, रोहिणी वाघ, संगीता गायकवाड, निर्मला गायकवाड, मिलिंद जाधव, शिवबाई घाटिक, सुरेशजी गांगुर्डे, राज जाधव, वनिताताई काळे, गौरव काळे, संतोष गांगुर्डे, मिलिंद जाधव आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना, या ठिकाणी आदरणीय भास्कर नानाजी बनकर यांचं संपूर्ण फॅमिली 2 तासापासून तयारी करून बसली आणि त्यांना बाहेर जायचं आहे. व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आहे, खूप सुंदर आणि छान कार्यक्रम आहे म्हणून ते या ठिकाणी थांबले. आदरणीय पवार साहेबांना सारखे फोन येतात, त्यांनाही जायचं आहे आणि मी जास्त काही बोलणार नाही. अंमली पदार्थ, मादक द्रव्य, नशाबंदी हा जो काही अभियान ते राबवत आहे, गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहे आणि आज आमचे मित्र महेंद्रभाऊ साळवे यांच्या आग्रहानुसार आज आपण जिजामाता उद्यानमध्ये आपण सगळे एकत्र आलो आहोत. मी प्रथम एक खुलासा करू इच्छितो की या मंचावर मला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, कारण मी कधीच नशा केलेली नाही, कधीच नाही, कोणतीच नाही. आज माझं वय 68 आहे. मला अनेक मित्र विचारतात तुमचं याचं रहस्य काय. मी त्यांना सांगतो दारू पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, सिगरेट ओढू नका, गुटखा ओढू नका, तब्येत आपोआप चांगली राहते. याचं उदाहरण मी स्वतः आहे. कारण शेवटी त्याला तो नैतिक अधिकार असतो ज्या मंचावरून बोलण्याचा, आणि तो मला आहे. आणि भाऊ माझी फॅमिली आजच उशिरा घेऊन जाईल बाहेर, परंतु महेंद्र भाऊ तुम्ही सांगत होते, अक्षरशः माझं मन भरून येत होतं की महेंद्र भाऊचे माझे अनेक वर्षाचे संबंध आहे. पण ज्यावेळेस महेंद्र भाऊंची तब्येत बिघडली किंवा जेव्हा जेव्हा महेंद्र भाऊ जर मला नशा करून भेटले, तर महेंद्र भाऊंना इतक्या वेळ मी बोललेलो असेल की त्याचा भाऊ त्यांना बोललेला नसेल, एवढं मी महेंद्र भाऊला अधिकाराने रागवलं असेल. तर भाऊ हे तुम्ही बंद करा. पण शेवटी कसं असतं भाऊ, तुम्ही त्याच्यातनं गेले, अनुभवलं, आणि ज्यांनी ज्यांनी तुमचं जर विचार आता ऐकले असतील त्यातले काहीतरी लोक साहेब याचा बोध घेतील आणि बोध घ्यावा. भाऊ तुम्ही अनेक वर्षापासून हा उपक्रम साजरा करताय आणि आज खरी काळाची गरज आहे. आजची तरुण पिढी भरकटलेली आहे. अनेक ठिकाणी आम्ही बघतो, मी तर एखादा दारू पिलेला जर काही त्याला ऍक्शन घेतली, दारू पिलेला असेल तरी साहेबांना कधीच फोन करत नाही. हा दुसरं काही असेल तर मी फोन करेल, पण ते मलाच मान्य नाही राहत. म्हणून एक कर्तव्यदक्ष अधिकारी इथं आलेले आणि संतोष तुझ्यावर वेळ येणार नाही, फाट्यावर काही करायचं. रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.